चुन्याने काढतात ना रांगोळ्या, तशी दिसते. थोड्याशा मोठा आहे. हे आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न. ही आहे चैत्रांगण रांगोळी. ह्याच्यावर देखील सगळी शुभचिन्ह दिलेली आहे. म्हणजे आपण हा साचा उचलत असताना रांगोळीनं खाली अजिबात पडत नाही. लक्ष्मीची पावलं, श्री, ओम, गोपद्म अशी रांगोळी पण अशा करू शकतो. हो ना. एकच काम करायचं आहे. हे करत असताना डॉट मॅच करून घ्यायचे आहेत आणि वरून आपल्याला रांगोळी फिरवायची आहे. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. गौरी गणपती झाले, तर लवकरच नवरात्र येईल, नंतर दसरा, त्याच्यानंतर दिवाळी. आणि असंही आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यामध्ये रांगोळी काढली जातेच, पण दिवाळीमध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. आणि आत्ता आपल्या या सख्या सगळ्याच जणी खूप बिझी असतात कामाच्या व्यापातून. म्हणजे रांगोळी काढण्याची खूप आवड असेल किंवा खूप सुंदर रांगोळ्या काढता येत असतील, तरी सुद्धा वेळेच्या अभावी त्या छान छान रांगोळ्या काढू शकत नाहीत. तर मी आज ना आपलं काम अगदी सोपं केलेलं आहे. लाकडी रांगोळीचे साचे मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी चिमूटभर रांगोळीमध्ये आपण छान छान अगदी काही सेकंदात रांगोळ्या काढू शकतो. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आलेलो आहोत अमृता रांगोळी यांच्याकडे. हॅलो अमृता. नमस्कार, मी अमृता वैद्य गजरे. माझा रांगोळीचं शॉप आहे. अगदी 5 सेकंदात आपण रांगोळी काढू शकतो. खूप वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे माझ्याकडे. आणि आता वयस्कर माणसांना खाली बसून डिझाईन काढता येत नाही. लहान मुलांना रांगोळी काढायची आवड असते, पण डिझाईन येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणीही सहज काढू शकतो रांगोळी. हे जे लाकडी रांगोळीचे साचे आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. हा एक प्रकार आहे, दुसरा हा प्रकार आहे, तिसरा हा प्रकार आहे जो आपण बॉर्डर रांगोळीसाठी वापरू शकतो, आणि हा 4था प्रकार आहे. छोट्या साईजमध्ये अशा ना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत, ज्यामध्ये आहेत लक्ष्मीची पावलं, ही गोपद्म, ही सगळी चिन्ह या ठिकाणी दिलेली आहेत. ही सुद्धा आहेत गोपद्म. वसुबारससाठी ही छान रांगोळी आहे, गाय वासरू. वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह असलेल्या अशा सुरेख रांगोळ्या यामध्ये आहेत. ज्यांच्याकडे जागेचा प्रॉब्लेम आहे, छोटी जागा आहे, त्यांच्यासाठी ना अशा रांगोळ्या अगदी खूप छान आहेत. याच्यामध्ये कोलम रांगोळ्या सुद्धा आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये. आणि आपण ही पाहतोय हे आहे सहस्रदल कमल. ह्याच्यामध्ये मोठ्या सुद्धा येतात, तशीच ही छोटी आहे. ज्यांना जागेच्या अभावी काढू शकत नाही तसं हे छोटं सुद्धा काढू शकतात. अगदी याने आपण बॉर्डर रांगोळी सुद्धा बनवू शकतो. आत्ता दसरा येतोय, नवरात्री झाल्यानंतर दसरा येतो. सरस्वतीची छान अशी रांगोळी आहे, ही सुद्धा आपण काढू शकतो. तुळशी पुढे काढण्यासाठी, रोज देवापुढे काढण्यासाठी हे शुभलाभ आणि स्वस्तिक असे वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत. लक्ष्मीची पावलं आहेत 9 वेगवेगळ्या प्रकारची. आत्ता नवरात्र जवळ येते, त्याचबरोबर नंतर येते दिवाळी. अशी ही लक्ष्मीची पावलं अगदी आपण चिमूटभर रांगोळीमध्ये सहज काढू शकतो, अगदी काही सेकंदात. आपल्याकडे असलेलं कोणतंही व्हिजिटिंग कार्ड घ्या, दुसरं एखादं कार्ड घ्या आणि अगदी सहज आपण हे फिरवू शकतो. अशी सुरेख पावलं आलेली आहेत. रांगोळी घेताना मात्र चाळूनच घ्यायची आहे, बाहेरची रांगोळी जी आपण आणतो ती. आता आपण काढतोय पणती रांगोळी. याच्यामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. याच्यामध्ये आपण ना कलर सुद्धा भरू शकतो. सुरेख अशी रांगोळी आहे बघा, अगदी सहज काही सेकंदात. आता आपण कलर भरून काढतोय. कलर आधी गाळणीने
घालून घ्यायचा, त्याच्यावरती आपण ठेवला हा लाकडी साचा आणि पुन्हा वरून फिरवायची आहे अशी रांगोळी. त्याच्यामध्ये आपण कलर पण भरू शकतो. आता मी दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये आपण आता कलर पण भरू शकतो पुन्हा. अच्छा, हे आता आपण रंग भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला ठेवायचं. हे 4 पॉइंट दिलेले आहे आणि ह्याच्यामध्ये पण पॉइंट दिलं. ते बरोबर पॉइंट तुम्ही ह्याच्यावरती ठेवून द्यायचं. पुन्हा रांगोळी. अरे वा, सुरेख, किती छान झाली तयार. आणि मग आपण असं डोअरला पट्टी पण करू शकतो हो ना, ते मॅच करून, डॉट मॅच करून. हे आपण आता काय करतोय? आपण आता असं गोल डिझाईन वरून करतोय. अच्छा, असं पण करू त्याच्यामध्ये शकतो. आपण पट्टी ठेवू शकतो. अच्छा, असंही आपण काढू शकतो. पूर्ण रंग भरून त्याच्यावरती आपण बॉर्डर पण करू शकतो. हे छान आहे असं. वाव, खूप सुंदर दिसतंय. चुन्याने काढतात ना रांगोळ्या, तशी दिसते. ह्याच्यात दिवा ठेवला. वाव, मस्त आहे ग. कलर पण आपल्याला पाहिजे तसे आपण भरू शकतो हो आपण ना. असा रंग पण भरू शकतो. आता आपण जो अगोदर पाहिला तसा रंग सुद्धा आपण याच्यामध्ये भरू शकतो. आता मी दिवाळीसाठी स्पेशल रांगोळी दाखवते तुम्हाला. अगदी 5x5 मध्ये लहान डिझाईन मध्ये. अरे वा, कोलम रांगोळी तेवढी बारीक आहे एकदम. किती बारीक आहे ना, अगदी. बापरे, हाताने काढलं तर कठीणच आहे हे सगळं. किती छान आहे. ही पण किती बारीक आहे. ही आहे टिपक्यांची पट्टी. कागदाने जेव्हा आपण काढतो तेव्हा अगदी अलगद उचलावा लागतो, सावकाश उचलावा लागतो. हे आपण अगदी सहज उचलू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसे टिपके, म्हणजे जितके पाहिजे तितके काढू शकतो. वाव, मस्त. हे बघा. आणि याच्यावर आता आपण रांगोळी काढू शकतो. आपल्याला जी काढायची आहे ती, आपल्याला जितके पाहिजेत तसे ते टिपके काढून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण कलर भरून घ्यायचे आणि मग हे डॉट आहेत ना ते मॅच करायचे, बरोबर त्याच्यावरती ठेवायचं आणि पुन्हा रांगोळी घालायची आणि फिरवून घ्यायचं. वाव, मस्त. असंही आपण करू शकतो हो ना. गाळणीने घालून घ्यायचे, पुन्हा त्याच्यावर सेम साचा ठेवला आणि रांगोळी फिरवून घेतली. किती सुंदर दिसतंय. तुळशीच्या लग्नाला करू शकतो. आता आपण ज्या रांगोळ्या पाहिल्या तो साचा लहान होता, त्याच्यापेक्षा या थोड्याशा मोठा आहे. हे आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न. म्हणजे असं वेगवेगळी नावं या ठिकाणी आहेत आणि आपल्या कुलदैवताचं किंवा दुसरं जर आपल्याला पाहिजे असेल तर कस्टमाइज करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा या समया आहेत सुरेख अशा. पटकन अगदी सहज आपण ही काढू शकतो. आता आपण रंग भरून घेतलेला आहे. हे आता 4 पॉइंट दिलेले आहे, त्याच्यावरती आपण ही पट्टी ते 4 पॉइंट मॅच करायचे आणि पुन्हा रांगोळी घालायची. अगदी पटकन असं पूजेला, दिवाळीतच नाही तर पूजेसाठी वगैरे पण अशी आपण रांगोळी काढू शकतो. तेव्हा आपण दीप अमावस्यामध्ये पण सुद्धा काढू शकतो.
हे जे साचे आहेत रांगोळीचे, याची साईज थोडी मोठी आहे. याच्यामध्ये आहे लक्ष्मी प्रसन्न, त्याच्यामध्ये दिलेली आहेत वेगवेगळी अशी शुभचिन्ह. ही आहे अष्टलक्ष्मी रांगोळी, अगदी आपण सहज काढू शकतो. ही आहे बोडण रांगोळी, थोडासा रांगोळीचा वेगळा प्रकार आहे. ही आहे चैत्रांगण रांगोळी, ह्याच्यावर देखील सगळी शुभचिन्ह दिलेली आहेत, अगदी सहज आपण काढू शकतो. ही पण छान आहे, श्रावण मासी हर्ष मानसी. यातले काही रांगोळी आम्ही इथे काढून दाखवतोय. किती प्रकार आहेत ग याच्यात? हे 6 आहेत ना आपले 9 देवीचे हे. अच्छा, हे 9 आहेत. पण मग हे आपण वेगळे सुद्धा काढू शकतो याच एकाच साच्यामध्ये. आणि खास म्हणजे आपण हा साचा उचलत असताना रांगोळी ना खाली अजिबात पडत नाही, अगदी आपण सहज उचलू शकतो. वसुबारस दिवाळीसाठी. वाव, किती सुरेख आली आहे. पटकन गाय वासरू. आणि आपले 33 चिन्हांचं आहे. अच्छा, त्याच्यावरती 33 चिन्ह दिलेली आहेत. ही बघा, लक्ष्मीची पावलं, लक्ष्मीपूजन म्हणा किंवा मार्गशीर्षामध्ये, नवरात्रामध्ये, याच्यावर देखील अशी शुभचिन्ह दिलेली आहेत. श्री लक्ष्मी प्रसन्न असं तिथे लिहिलेलं आहे. आणि ही वसुबारससाठी छोटीशी सुद्धा रांगोळी आहे, म्हणजे छोट्या साच्यामध्ये सुद्धा मिळेल. हा एकच साचा आहे आणि याच्यामध्ये 4 चेहरे आहेत देवीचे. असं आपण सिंगल सिंगल सुद्धा काढू शकतो. हे आता आम्ही काढून दाखवतोय. हे बघा, ही आहे वणीची सप्तशृंगी देवी. ही कोल्हापूरची महालक्ष्मी. ही आहे तुळजाभवानी. ही आहे रेणुकाई. आपण आधी कलर घालून घेतला हो ना गाळणीने ह्याच्यावरती. जर आपल्याला कलरफुल जर हवी असेल तर अशी सुद्धा आपण काढू शकतो. या आहेत बॉर्डर रांगोळ्या. ही बॉर्डर आपण वाढवू सुद्धा शकतो. तिथे जे डॉट्स दिलेत त्यामध्ये, याच्यामध्ये ना खूप वेगवेगळे असे प्रकार आहेत. कोलममध्ये सुद्धा तुम्हाला बॉर्डर रांगोळी मिळेल. याच्यामध्ये आपण कलर सुद्धा भरू शकतो. लक्ष्मीची पावलं, श्री, ओम, गोपद्म अशी रांगोळी. इथे आपल्याला पॉइंट दिलेला आहे, त्याच पॉइंट प्रमाणे मॅच करायचा. म्हणून रांगोळी फिरवायची. इथे आपण आता 2च पणत्या केल्या, पण बाकीच्या पुढच्या आपण अशा करू शकतो हो ना. आता इथे आम्ही 2च करून दाखवल्यात. वाव, एकच काम करायचं आहे. हे करत असताना डॉट मॅच करून घ्यायचे आहेत आणि वरून आपल्याला रांगोळी फिरवायची आहे. वेगवेगळ्या साईजचे साचे आहेत.
सगळ्यात लहान साईज आहे, याची प्राइस आहे 120 रुपये. हा जो दुसरा साचा आपण पाहतोय त्याची प्राइस आहे 150 रुपये. ही जी बॉर्डर रांगोळी आहे याची प्राइस आहे 220 रुपये. ही जी चौथी साईज आहे याची प्राइस आहे 280 रुपये. ही जी सगळ्यात मोठी साईज आहे याची प्राइस आहे 400 रुपये. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. अगदी चिमोटभर रांगोळी घेऊन अगदी काही सेकंदात आपण छान छान अशा रांगोळ्या काढू शकतो. खाली बसून खूप वेळ बसून रांगोळी काढण्याची जास्त गरज आपल्याला लागणार नाही. ऑर्डरसाठी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. आपल्याला घरपोच डिलेवरी मिळेल. आणि जर प्रत्यक्ष पाहून आपल्याला जर ही खरेदी करायची असेल तर 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर असं भाटिया हॉलला महाराष्ट्र व्यापारी पेठ आहे, त्या ठिकाणी अमृता रांगोळी हा आपला स्टॉल आहे. तर आपण प्रत्यक्ष पाहून सुद्धा त्या ठिकाणी खरेदी करू शकता. भाटिया हॉल, बाबई नाका, बोरिवली वेस्ट. वेळ असणार आहे एक्झिबिशनची सकाळी 11 ते रात्री 9:30. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.